आता पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या। दहशतवादाविरोधात लढताना मोदींच्या मुत्सद्दीपणाचा करिश्मा। परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर सुप्रिया सुळेंकडून मोदींचं कौतुक। इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रासाठी सुळेंनी लिहिला लेखासाठी ऑपरेशन सिंदूर थांबवलं गेलं। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा आरोप। मंत्री संजय शिरसाट यांनी 3 ठिकाणी कोट्यवधीची जमीन विकत घेतली। इतका पैसा कुठून आला? शिरसाट यांनी सांगावं। देवेंद्र फडणवीस यांच्या प्रामाणिकपणाची ही परीक्षा आहे। इम्तियाज जलील यांचा आरोप। जगात कोणालाही धमकी द्या, बीडच्या लोकांना धमकी देऊ नका। प्रकाश महाजन यांचा नारायण राणेंवर पुन्हा निशाणा। मंत्री चुका करत असतील तर फडणवीसांनी त्यांना समज द्यावी। जर ते काही बोलू शकतात तर आम्हीही काही बोलू शकतो। महायुती सरकारमध्ये बेबनाव होऊ शकतो। नितेश राणेंच्या विधानानंतर मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा। राणेंचं बापाबाबतचं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेच्या लोकांसाठी। काल कॅबिनेटमध्ये आम्ही विचारल्यावर राणेंनी खुलासा केला। नितेश राणेंच्या धाराशिवमधील वक्तव्यावर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। मंत्री जयकुमार गोरेंनी दिलेल्या हक्कभंग प्रस्तावावर कारवाई सुरू। विशेषाधिकार समिती आमदार रोहित पवारांना नोटीस बजावणार। विधानसभा विशेषाधिकार समितीच्या आजच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। अजित पवारांसारखा अर्थमंत्री सगळ्या राज्यांना मिळो। दादांनी एसटी महामंडळाकडे विशेष लक्ष दिलं। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची सोलापूरमध्ये प्रतिक्रिया। सत्यजित पाठणकरांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे शंभूराज देसाईंची नाराजी। शंभूराज देसाई मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती। पाठणकरांनी देसाईंविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती। शंभूराज देसाईंना नाराज होण्याची गरज नाही। पाटणकरांची शंभूराज देसाईंशी स्पर्धा नाही। ते महायुती म्हणून काम करतील। भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। 15 दिवसात रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी विठ्ठलाकडे प्रार्थना करणार। भरत गोगावलेंचं वक्तव्य। कुठल्याही विभागावर शासन अन्याय करणार नाही आणि कुठल्याही विभागाचा निधी वळवला जाणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। ठाण्यात वाघ आणि सिंहावरून ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार बॅनरबाजी। ठाकरे गटाचे 2 मराठी वाघ एकत्र येणार। फडणवीस आमचे बाप नाही अशी बॅनरबाजी, तर देवेंद्र फडणवीस आमचा सिंह असं भाजपचं ठाण्यात बॅनर। ठाकरेंची शिवसेना हतबल, त्यांना राज ठाकरेंचा आधार वाटतो। उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीचं नाटक रचतायत। राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची जवळीक वाढली। मनसे शहर प्रमुखांनी घेतली ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांची भेट। रेल्वेच्या समस्यांवर दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचे संकेत। उल्हासनगर मनपात सत्तेसाठी भाजप शिवसेना काँग्रेस कलानी रिपाई गट यांच्यात चढाओढ। भाजपला पालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ओमी कलानी आणि शिंदेंच्या सेनेनं एकमेकांकडे दोस्तीचा हात दिल्याची चर्चा। शिंदेंच्या शिवसेनेचा 19 जूनला होणारा वर्धापन दिन मेळावा वरळी डोम येथे होणार। मोठे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात प्रवेश करणार। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचा हा 3रा वर्धापन दिन असणार। जळगावच्या मुक्ताईनगरात आमदार चंद्रकांत पाटलांकडून एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसेंना धक्का। खडसेंचे निकटवर्तीय विनोद तराळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। बच्चू कडूंच्या जीवाला धोका झाला तर सुट्टी नाही। सरकारनं बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल घ्यावी। मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी भेट दिली। बच्चू कडू आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये मागण्यांसंदर्भात चर्चा। खासदार निलेश लंकेंनी बच्चू कडूंची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली। महायुती सरकार गेंड्याच्या कातडीचं, निलेश लंकेंची राज्य सरकारवर टीका। शरद पवारांना आता फोन करण्याशिवाय काही काम उरलेलं नाही। शरद पवारांनी बच्चू कडूंना केलेल्या फोनवरून राधाकृष्ण विखे पाटलांचा पवारांना टोला। माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचा बच्चू कडूंना पाठिंबा। हर्षवर्धन पाटलांची बच्चू कडूंशी फोनवरून चर्चा। पाठिंबा व्यक्त करत बच्चू कडूंच्या प्रकृतीची विचारपूस। पावसाळ्यापूर्वी शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबईत 1 लाख छत्र्यांचं वाटप होणार। प्रत्येक विधानसभेत 10,000 छत्र्यांचं वाटप केलं जाणार। छत्रीवर एकनाथ शिंदे आणि धनुष्यबाणाचं चिन्ह असणार। मुंबई महापालिका मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून चालते। आदित्य ठाकरेंचा आरोप, तर धारावीकरांना घर मिळणार नसेल तर तुम्ही कुणासाठी विकास करताय? आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल। मानव आणि प्राण्यांवर एकाच ठिकाणी अंत्यविधी नको। ठाण्यातील कोपरी कन्हैया नगरमधील नागरिकांचं आणि भाजपचं आंदोलन। कोपरी कन्हैया नगरमध्ये स्मशानभूमीचं काम 9 वर्षांपासून रखडलं।
छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यान प्रवेशद्वार दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत, जखमींवर महापालिका खर्च करणार, संजय शिरसाटांची माहिती। स्मार्ट ई बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। पुण्यात या स्मार्ट ई बसेसचे सादरीकरण करण्यात येणार। मंत्री नितेश राणेंनी केंद्रीय मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेतली। सागरी क्षेत्राशी संबंधित प्रश्नांवर संबंधित विभागांची बैठक घेण्याची नितेश राणेंची केंद्रीय मंत्र्यांना विनंती। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कंत्राटी स्वरूपात घेता येणार, 1 ते 3 वर्षांसाठी काम करण्याची संधी मिळणार। एकूण पद संख्येच्या 10% पद हे कंत्राटी स्वरूपात भरता येणार। आयुर्वेदाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, आयुर्वेदिक यूजी नंतर होणारी नेक्स्ट परीक्षा तुर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय। पुणे पालिकेच्या आरोग्य विभागातील महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीची महिला आयोगाकडून दखल, सविस्तर अहवाल महिला आयोगाला पाठवण्याचा पालिका प्रशासनाला आदेश। विद्यार्थ्यांची शाळा सुरू होण्यापूर्वी पुणे पोलिसांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली। स्कूल बस चालकाकडून नियमांचं काटेकोर पालन होण्यासंदर्भात बैठकीत चर्चा, तसेच स्कूल बस चालकाला पोलीस पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक, बैठकीत। पुण्यातील ससून रुग्णालयातील फिरायला गेलेल्या डॉक्टरचा मृत्यू, हिमालयातील बुरान वेलीमध्ये श्वास घेताना त्रास झाल्यानं मृत्यू, नितीन अभिवंत असं डॉक्टरांचं। ठाणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेकडून मनसेच्या विरोधात निदर्शनं, मुंब्रा दुर्घटनेनंतर मनसेनं स्थानकातील स्टॉल उघडण्याची भाषा केल्यानंतर वृत्तपत्र विक्रेते आक्रमक। रायगडच्या माणगावमध्ये रेल्वे पुलाखाली कंटेनरची हाईट बॅरियरला धडक, हाईट बॅरियर तुटल्यानं कंटेनर अडकला, कंटेनर रस्त्यात अडकल्यानं वाहतूक कोंडी, काही वेळानंतर प्रशासनाच्या प्रयत्नानं वाहतूक सुरळीत। दिवस आयएमडीचा तीव्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, उद्यापासून कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा। भंडाऱ्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, पवनी, लाखांदूर, लाखनी तालुक्याला फटका।